जिंदगी। आता आम्ही एका छोट्या स्लाइड शोच्या रूपात बाबांचा जीवन प्रवास दाखवणार आहोत। जीवन प्रवास म्हणजे जन्मापासून आतापर्यंतचा एक छोटासा प्रवास, त्यातले जे माइलस्टोन आहेत ते दाखवायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। जिंदगी कैसी है पहेली हाय, कभी तो हंसाए कभी ये रुलाए। बाबांचं याच्यामध्ये जे काही मला दर्शन झालेलं आहे की त्याचं सगळं जीवनपट आता याच्या माध्यमातून आणि मनोगतांचा व्यक्त झालेलाच आहे, पण आयुष्याच्या सुरुवातीपासून एक ध्येय ठरवून जसं माणूस एक वागतो त्याप्रमाणे जर शिक्षण झालं असेल, नोकरी असेल, विवाह असेल, मुलांचं संगोपन असेल तर चांगल्या पद्धतीने त्यांनी ते केलेलं आढळतं। तो भी देखो मन नहीं जागे, पीछे पीछे सपनों के भागे। तो भी देखो मन नहीं जागे, पीछे पीछे सपनों के भागे। एक दिन आम्ही ज्या घरात राहतो ते घर पण ट्विन बंगला बांधलेला आहे आणि बाबांचे अतिशय जिव्हाळ्याचे मित्र भागवत काका जे आता आज आपल्यात नाहीये, त्यांनी आणि बाबांनी एकत्र मिळून दोन सख्खे भाऊ जसं बंगला बांधतात तसा बंगला बांधला। कंपाऊंड पण एकत्र, गच्ची पण एकत्र, मध्ये कुठलंही बॅरियर नाही। तर ही गोष्ट त्यांच्याकडनं शिकण्यासारखी आहे की त्यांनी परिवारासारखेच मित्र पण खूप जोडले की जे अगदी जीवाभावाचे त्यांच्या बरोबर आहेत। माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये असे काही काही प्रसंग आले की मला वेगवेगळ्या स्वरूपात लोकांच्या माध्यमातून परमेश्वराचं दर्शन झालं। सुख दुख संग संग झेले जिन्होंने सजाए यहाँ मेले। सुख दुख संग संग झेले वही चुनकर खामोशी